आणि या सेवेकरता म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग आहे. नाथ बाबांनी बरचसं काही वाङ्मय लिहिलं. भावार्थ रामायण लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, गाथा लिहिली, भागवत लिहिलं, सगळं लिहिलं. पण सगळ्यात प्रभावी, बरं का, सगळ्यात प्रभावी, सर्वसामान्यापर्यंत पोहोचणारं हे अध्यात्माचं जे शिदोरी आहे, ती अध्यात्माची शिदोरी सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं साधन ते म्हणजे भारूड आहे. लक्षात ठेवा. भारूड म्हणजे काय? या सगळ्या विषमतेमध्ये, बरं का महाराज, या सगळ्या विषमतेमध्ये समतेचं दर्शन घडवणारं काय एक कोणतं काव्य असेल तर त्याचं नाव भारूड आहे. लक्षात ठेवा. पण याची भाषा जरा वेगळी आहे. काय आहे, वाङ्मयामध्ये दोन प्रकार पडतात. काव्यामध्ये दोन प्रकार असतात. एकाला शब्दकूट म्हणतात आणि एकाला अर्थकूट म्हणतात. बरं का, आता तुम्ही ऐकणारे माणसं आहेत हे मला माहिती आहे. काही काही लोक तुमच्याकडे पाहिलं की त्यांना वाटतं यांना काही कळत नाही, काही की आपलं टापा हाणते. पण तुम्ही ऐकणार आहेत हे मला माहिती आहे. दोन प्रकार आहेत. एकाला शब्दकूट म्हणतात आणि एकाला अर्थकूट म्हणतात. अर्थकूट कशाला म्हणतात आणि शब्दकूट कशाला म्हणतात? ज्याचे शब्द कळतात पण अर्थ कळत नाही त्याला शब्दकूट म्हणतात. ज्याचे शब्द कळतात पण अर्थ कळत नाही त्याला अर्थकूट म्हणतात. माझं बोलणं येते लक्षात तुमच्या? फार सोपं, काही अवघड नाही. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. काही श्लोक सांगतो तुम्हाला मराठीतले, बरं का, मराठीतले. आपल्या या भारत देशामध्ये भोजराजा होऊन गेला आणि त्या भोजराजाच्या दरबारी कालिदास नावाचा खूप मोठा विद्वान होता, कवी होता. आणि त्यानं काही शब्दकूटाचे उदाहरणं सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी एक मराठी श्लोक सांगतो तुम्हाला. ते शब्द कळत नाही बरं का महाराज, आणि अर्थही लवकर कळत नाही आत्ताच्या लोकांना. परंतु ते शब्दकूटाचे आहेत, ते शब्द कळले पाहिजे, पण आताच्या काळात कळत नाहीत. ते अगदी सोपं मराठीतला एक श्लोक आहे. अलिकुल वहनाचे वहन अनित होतो किंवा होते, ऐक नाही, अनित होते. शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे. बर का, नदीपती रिपुजाचा तात भंगोने गेला. रवी सूत महे संगे दुखित झाला. श्लोक काय आहे? मराठी आहे का संस्कृत आहे? कसं काय देतो ना, काय अर्थ आहे? अर्थ बी सोपा आहे. अलिकुल वहनाचे वहन अनित होते. अली नाम भुंगा. अली म्हणजे भुंगा. तो भुंगा कशावरती बसतो? बोलत चला बरं. कमळावरती बसतो ना भुंगा, कमळावरती बसतो. आणि ते कमळ कशावरती असतं? हा, पाण्यावरती. बघा एवढले लेकरं सांगते है की नाही, पाण्यावरती असतं. मग ती काय सांगते की अलिकुल वहनाचे वहन अनित होते. म्हणजे आली म्हणजे भुंगा, त्या भुंग्याचं वाहन कमळ, त्या कमळाचं वाहन पाणी, आणि ते पाणी मी अनित होते. हे सांगायचं बरं का, हे तिला सांगायचं. पुढं काय म्हणते ती? हे पाणी आणायला गेले असताना मध्येच एक काय झालं ती सांगते.
शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. शशी म्हणजे चंद्र. तो चंद्र ज्यानं डोक्यावर धारण केलेला आहे ना, तो कोण? शंकर, शंकर भगवान. आणि त्या शंकर भगवानाचं जे वाहन आहे ना, त्या वाहनानं रस्त्यामध्ये मला धक्का दिला. म्हणजे बैलानं धक्का दिला. पाणी आणायला चालले होते आणि रस्त्यामध्ये काय केलं? बैलानं मला धक्का दिला. आणि मग झालं काय ती म्हणते, महाराज गंमत आहे. मग ती काय म्हणते पुढं, फार विस्तार आहे बरं का. नदीपती पूजाचा तात भंगोन गेला. ती म्हणते माझ्या डोक्यावरचा जो हंडा होता तो हंडा फुटला आणि हंडा फुटला आणि मी खाली पडले. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, माझ्या कानाला दुखापत झाली. श्लोक कसा आहे? मराठी. अर्थ आपल्याला कळतो का? अर्थ कळत नाही. का कळत नाही? त्याच्यातले शब्द आपल्याला कळत नाहीत. पण हे खरं शब्दकूट आहे. याला शब्द म्हणतात. ज्याचे शब्द कळत नाहीत त्याला शब्दकूट म्हणायचं. त्याचे शब्द कळत नाही. अगदी कालिदासाच्या काळातलं एक उदाहरण एकच सांगतो बरं का महाराज, उगं त्याच्यात वेळ जाईल आपला. एक श्लोक सांगतो संस्कृतामधला, यांच्या दृष्टीतला बरं का. एकदा कालिदासाला हरवण्याकरता एक पंडित त्या भोजराजाच्या नगरीत आला आणि मग तो गावात शिरल्या त्याला 2-4 स्त्रिया दिसल्या. त्याच्यातली एकच सांगतो बरं का, यांच्या दृष्टीने. मग 2-4 स्त्रिया दिसल्या. त्याच्यातल्या एका मुलीला विचारलं, का ग बाई तू कुणाची आहेस? आणि मग त्या मुलीनं बरं का महाराज गद्यात नाही सांगितलं, पद्यात सांगितलं. तिनं सांगितलं, मी कुणाची सांगते तुला. हर हर स्मरते नित्यम बहुजीव प्रतिपालका अरण्ये वसते नित्यम तस्याहम कुलबालिका. ती काय म्हणते, हर हर असं नित्य स्मरण करतो पण तो शंकराचा भक्त नाही. माझं बोलणं लक्षात येत आहे ना? हर हर असं नित्य स्मरण करतो पण तो शंकराचा भक्त नाही. अनेक जीवाचं प्रतिपालन करतो परंतु तो ब्रह्मदेव नाही. नित्य अरण्यामध्ये राहतो परंतु तो योगी नाही. अशाची मी मुलगी आहे. म्हणजे कुणाची नाही आली लक्षात? अहो तुमचीच होती ना. हर हर म्हणजे मेंढीच्या मागे गेल्यावर हर हर म्हणतं का नाही? हा है की नाही? हर हर म्हणतं. आणि अनेक जीवांचं प्रतिपालन करतं आणि नित्य अरण्यामध्ये राहतात हे लोक. अशा धनगराची मी मुलगी आहे हे तिला सांगायचं. पण तिनं असं ह्याच्यात सांगितलं नाही बरं का. तिनं पद्यामध्ये सांगितलं, काव्यामध्ये सांगितलं. मग हे श्लोक आहेत, हे सगळे मराठी असो किंवा संस्कृत असो, याचे शब्द कळत नाहीत. याला शब्दकूट म्हणतात बरं का महाराज. आणि ज्याचे अर्थ कळत नाहीत त्याला अर्थकूट म्हणतात. आजचा हा अभंग अर्थकूटातला आहे. विठाला आता आपण घेतलेल्या अभंगाचे शब्द कळतात का नाही तुम्हाला? नाताच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली. तर शब्द कळतात पण अर्थ कळत नाही. त्याला अर्थकूट म्हणतात. आणि ज्याचे शब्दच कळत नाहीत त्याला शब्दकूट म्हणतात. आजचा हा अभंग अर्थकूटातला आहे. आता याचे अनेक वेगवेगळे अर्थ सांगितले गेलेले आहेत. परंतु मी थोडीशी पूर्वपीठिका या अभंगाला तयार केलेली आहे बरं का. माझ्या मनाने मी अल्पबुद्धी आहे परंतु एक मला ते जे सुचतं ते मी. आणि काय असतं, कुठल्याही अभंगाला एका अर्थामध्ये कोंडून ठेवणं बरोबर नाही. म्हणून माझी एक सवय आहे, मी कुठल्याही अभंगाकडे पाहत असताना वेगळ्या वेगळ्या 2-3 नजरेनं पाहत असतो. त्याच्यापैकी थोडंसं आपल्याला चरित्र पाहायचं आणि चरित्रातून अभंगामध्ये प्रवेश करायचा. विठाला आपल्याला नाथबाबांचं चरित्र सर्वांना माहिती आहे. जवळपास बऱ्याच लोकांना माहिती आहे. एकनाथ महाराजांचं चरित्र ऐकलेलं आहे. थोडं थोडं का होईना प्रत्येकानं ऐकलंय. नाथ महाराज म्हणजे महाराज
वारकरी संप्रदायामध्ये काय बघा, वारकरी संप्रदायामध्ये दोन टोक आहेत. दोन टोक आहेत. पहिलं टोक आहे नाथ महाराज, की प्रपंचामध्ये सगळं अनुकूल होतं आणि सगळं अनुकूल असतानाही प्रपंचामध्ये, प्रपंचातल्या उपभोगामध्ये अडकून न बसता, नाही तर आता पहा, थोडी प्रगती झाली, थोडा माणूस मोठा झाला की तो कीर्तनाच्या मंडपाकडे येत नाही, हे का नाही? येतो का? नाही. आता यावेळेला तू कुठं असतो हे सांगायला नको इथून, आहे की नाही? मग कितीही प्रपंचामध्ये कितीही संपत्ती मिळवली, कितीही श्रीमंत असला, तरी त्याने आपली श्रीमंती बाजूला ठेवून भक्ती मार्ग कसा धरावा याचं मार्गदर्शन कोणी केलं असेल तर ते नाथबाबा. नाथबाबा सदन होते महाराज. नाथबाबांच्या प्रपंचामध्ये काहीच कमी नव्हतं, सगळं अनुकूल होतं. आणि सगळं अनुकूल असलं की माणसं थोडी परमार्थाकडे कमी येतात. विठाल विठाल. हा, माझ्याकडे पहा आता बरं का. सगळं अनुकूल असलं की माणसं देवाकडे येत नाहीत. आणि खरं सांगू का तुम्हाला, सगळं अनुकूल कुणालाच मिळत नाही, आपल्याला तर नक्कीच नाही. आपल्याला कुठंतरी कमी ठेवलंय, कुठंतरी देवानं आपल्या जीवनात खुट्टी मारून ठेवली, म्हणून आपण या मंडपात आहे. लक्षात ठेवा. नाही तर सहजासहजी सगळं सुखी असल्या कोणी येईल इकडे महाराज? कोणीच येत नाही. पण सगळं अनुकूल होतं नाथबाबांच्या जीवनामध्ये. आणि सगळं अनुकूल असताना सुद्धा नाथबाबांनी भक्ती मार्ग कसा करावा याचं दिग्दर्शन समाजाला केलं. दुसरी गोष्ट, दुसरं टोक असं आहे, प्रपंचामध्ये सगळं प्रतिकूल असलं तरी परमार्थ कसा करावा याचं मार्गदर्शन माझ्या तुकोबरायांनी केलं. दोन टोक आहेत. प्रापंचिक माणसाचे हे दोन टोक आहेत. एक टोक आहे अनुकूल प्रपंचामध्ये अनुकूल असताना कसा परमार्थ करावा, नाथबाबा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रपंचामध्ये असताना सुद्धा कसा परमार्थ करावा, तुकोबर आहे. लक्षात ठेवा, हे दोन टोक आहेत. आणि त्याच्यातलं एक टोक म्हणजे नाथबाबा आहे. सगळं अनुकूल होतं एकनाथ महाराजांच्या घरी, काहीच कमी नव्हतं महाराज, खूप मोठी संपत्ती होती. परंतु त्यांचा एक नियम होता नाथ महाराजांचा एक नियम होता. नाथबाबा 4 महिने चातुर्मास म्हणजे गेलेली पौर्णिमा, पंढरपुरामध्ये आपण पौर्णिमेला काला करतो ना, ती पौर्णिमा ते कार्तिकीची पौर्णिमा, असं 4 महिने चातुर्मास नाथ महाराज आपल्याकडे प्रवचन करायचे. आपल्या त्यांच्या घरी पैठणमध्ये प्रवचन करायचे. आणि पैठण हे पूर्वीच्या काळामध्ये खूप छोटंसं गाव होतं. आणि मग त्या प्रवचनाला लोकांना गोडी लागावी, लोकांनी यावं म्हणून महाराजांनी प्रवचनाला येणाऱ्याला महाराज वाटी वाटी साखर देत होते. आणि पूर्वीच्या काळात काही मिळत नव्हतं महाराज फार असं. आणि मग सगळे ते ठराविक श्रोते, ठराविक लोक यायचे आणि ते ठराविक लोकांच्या ठराविक जागा त्या प्रवचनाला बसण्याच्या ठरलेल्या असायच्या. आणि मग रोज नित्यनेमानं यायचे. पण त्या प्रवचनामध्ये एक स्त्री यायची, एक महिला यायची. सगळे आपल्या आपल्या जागेवर बसायचे. एक महिला दिसायची त्या लोकांना. 2-4 माणसांनी पाहिलं, विचार केला, म्हटलं ही महिला येते, फार तेजपुंज महिला आहे, फार तिचं तेज पाहण्यासारखं आहे. पण आता छोटंसं गाव आहे, सगळ्यांच्या ओळखी आहे, सगळे माहिती आहेत, एकमेकाला ओळखतात. आणि मग ते विचार करू लागले की ही रोज प्रवचनाला येते, बरं ही कुणाची सून नाही, कुणाची लेक नाही, मग ही नेमकी आहे कोण? असं दोघं चौघांच्या चर्चा झाली, मनात त्यांच्या खेळू लागलं. नाही म्हटले, आपण आज असं करू, प्रवचन संपलं की ही नेमकी कुणाच्या घरी जाते, कोणत्या गल्लीत जाते, ही कुणाची लेक आहे का कुणाची सून आहे याचा आपण तपास काढू. प्रवचन संपलं, आपण अभंगाकडे चालूया. प्रवचन संपलं आणि प्रवचन संपल्याच्या नंतर सगळे निघाले आपल्या आपल्या घरी. ती स्त्री उठून निघाली आणि हे चौघं तिच्या पाठीमागे हळूहळू चालू लागले.
ती स्त्री निघाली आणि निघाल्याच्या नंतर तिने पैठणला गेला असाल तुम्ही तर गोदावरी आहे. ती स्त्री गोदावरीमध्ये विलीन झाली बरं का. आता पूर्वीच्या काळामध्ये खूप लोक भीत होते, खूप मोठ्या मर्यादा होत्या. आता यांना वाटलं आपण तिच्या मागं गेलो म्हणून तिनं गंगेमध्ये जीव दिला, असा त्यांचा समज झाला आणि ती गंगेमध्ये विलीन झाली. आता यांचा असा समज झाला की ही गोदावरीमध्ये हिनं जीव दिला. आणि पूर्वीच्या काळामध्ये कायद्याला फार भीत होते लोक. आणि मग ते घराच्या बाहेरच आले नाही. कोण? ते चौघजण आले नाही, अजिबात घराच्या बाहेर निघाले नाही भीतीपोटी. आणि मग नाथबाबांनी चौकशी केली. नाथबाबा म्हणू लागले हे दोघं चौघं काही 2-4 दिवस झालं काही प्रवचनाला दिसत नाही, काय झालं असेल? काही नाही. चौकशी केली आणि नाथबाबांनी त्या चौघांनाही बोलावलं, पाठवलं, माणूस पाठवला की त्यांना म्हणावं या प्रवचनाला. आता नाथबाबांचं बोलवणं आलंय म्हटल्यावर हे भीत 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 कसे तरी प्रवचनाला येऊन बसले. प्रवचन सुरू झालं. प्रवचन सुरू झालं की पुन्हा ती महिला जशीच्या तशी तिच्या त्याच जागेवर येऊन बसली. तीच महिला तशीच्या तशी बरं का माऊली, येऊन बसली. आता यांचं कुठं प्रवचनात लक्ष लागतंय, जसं आता बऱ्याच जणांचं लागत नाही, काहीच लक्ष लागत. काय कोण असेल? हळूहळू आपसातली आपसात कोण असेल, काय काय त्या दिवशी गेली ही आणि आज परत कोण आहे, नेमकं काय असेल प्रश्न पडला. परत प्रवचन संपलं. प्रवचन संपल्याच्या नंतर सगळे लोक आपल्या आपल्या घरी गेले, पण हे चौघ मागच थांबले. मग नाथबाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर नाथबाबा म्हणले का रे बाबा 2-4 दिवस तुम्ही आले नाही प्रवचनाला, मला बरं वाटलं नाही, आनंद वाटला नाही, मग तुम्ही आले नाही. मग त्याने इतिहास सांगितला. म्हटले महाराज असं असं झालं, असं असं झालं. मग म्हटले आम्ही तिच्या मागे गेलो, तिने पाण्यामध्ये आम्हाला वाटलं जीवच दिला, पण आज आम्ही आलो तर परत ती आम्हाला बसलेली दिसली प्रवचनामध्ये. मग नेमकं महाराज ती आहे तरी कोण आहे ती नेमकी? नाथबाबा म्हटले अरे वेड्या हो, ती गोदावरी आहे, ती गंगा आहे, ते पाणी आहे आणि त्या पाण्याला सुद्धा भक्ती ज्ञान श्रवण करण्याची तहान लागते. अभंगाचं पहिलं चरण. नाथाच्या घर जीवलटी खूण, नाथाच्या घर जीवलटी खूण, नाथाच्या घर जीवलटी खूण, नाथाच्या घर जीवलटी खूण, नाथाच्या घर जीवलटी घरची उलटी खूण, नाथाच्या घरची उलटी खूण, पाण्याची मोठी लागली पाण्याची मोठी
पानाच्या घरची उलटी कोण नाताच्या घरची उलटी कोण पानाची मोठी लागली तहान पानाची मोठी लागली तहान पानाची मोठी नाताच्या घरची उलटी कोण पानाला मोठी लागली तहान पानाला मोठी लागली पानाची मोठी लागली नाथबाबांच्या भारुडाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. त्या काळामध्ये जो उपेक्षित समाज होता बरं का, त्या काळामध्ये जो उपेक्षित समाज होता त्या उपेक्षित समाजाला सुद्धा नाथबाबांनी रूपकाच्या द्वारे त्या उपेक्षित समाजाचा सुद्धा सन्मान केला, उल्लेख केला. लक्षात ठेवा. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नुसतं त्या उपेक्षित समाजालाच नाही महाराज, कधी कधी त्या पाखराचाही सन्मान केला आहे, विंचवाचाही सन्मान केला आहे की नाही महाराज? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, ते सकाळी सकाळी तर जुन्या लोकांना माहिती असेल, सकाळी सकाळी असं कुडमुडं वाजवता येतं, है की नाही महाराज? कुडमुडं वाजवता येतात, हा पिंगळा म्हणतात बघा. आणि मग तो काय म्हणतो बरं पिंगळा महाराज? हे जरी नाही काल उत्तर येईल टाळी टाळी हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल सराती शेवटचा काळा बांधून नाही सराती शेवट टाळी टाळी सराती शेवटचा काळ बांधून येईल सराती शेवटचा मल्हारची वारी मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी मल्हारची वा वा वा, ठीक आहे, काय नाही. आणि इतक्यासाठी कुठं 40,000 रुपये घालायचे महाराज? इतकंच तर आहे. इतकं काम तर आमच्या महाराजांनी केलं. चला जाऊ दे, विषय आपला तो नाही. निम्मे दिले तरी खुश आहे. चला, नाथबाबांनी सगळ्यांना न्याय दिला. मग आजच्या अभंगामध्ये आपण अभंगाकडे कसं आलो तुमच्या लक्षात आलं? त्या गोदावरी मातेला, त्या गंगेला, त्या पाण्याला भक्ती ज्ञानाचं श्रवण करण्याची तहान लागली. हा एक अर्थ. आता आध्यात्मिक अर्थ सांगतो तुम्हाला बरं का. तुम्ही म्हणाल महाराज हे काहीतरी तुम्ही सांगेल. आपलं मला जे सुचलं, मला जे वाटलं ते मी व्यक्त केलं. हे असंच आहे असं माझं अजिबात मत नाही. आता आध्यात्मिक त्याचा अर्थ असा आहे, पाण्याला तहान लागणे म्हणजे नेमकं काय?
भगवान परमात्मा बरं नाथबाबानं हे सगळं आपल्याला सांगितलं, हे सगळं उलट आहे हो, प्रवाहाच्या व्यवहाराच्या सगळं उलट आहे. का बरं उलट सांगितलं असावं नाथबाबांनी? त्याचं कारण आहे. नाथबाबांनी विचार केला की हे सगळं जगत उलट आहे. भगवान परमात्मा सांगतोय हे जग, हे प्रपंच रूपी जो हा वृक्ष आहे ना, भगवान परमात्मा म्हणतो बरोबर झाडाच्या मुळ्या खाली असतात का वर असतात? खाली असतात का नाही? पण भगवान परमात्मा 15व्या अध्यायामध्ये सांगतात याची मुळं कुठं आहेत? वर, ऊर्ध्व मूल है की नाही? हा है की नाही पोरं? वर मुळे आहेत. हे सगळं जगत, हे झाडच उलट आहे, जग उलट आहे, सगळं जग उलट आहे, सगळं जग उलट आहे. मला सांगा पोरो, हा तुम्हाला मी हे आहे समोर, मी तसं पोरांना फार हे नाही की, पण एक पोरो मला सांगा, एका माणसाच्या खात्यावरती बँकेमध्ये 80,000 रुपये शिल्लक आहेत आणि एका माणसाच्या खात्यावरती बँकेमध्ये 20,000 रुपये शिल्लक आहेत. मोठा कोण रे? 80,000वाला मोठा आहे की नाही? म्हणजे ज्याची शिल्लक जास्त तो मोठा आहे की नाही? पक्क झालं की नाही? काय? ज्याची शिल्लक जास्त तो मोठा आहे की नाही? मग मला सांगा, नातवाचं वय 20 वर्ष आहे, आजोबाचं वय 80 वर्ष आहे, शिल्लक कोणाची जास्त आहे? नातवाची. मग मोठा शिल्लक जो जास्त मोठा आहे की नाही? मग नातू मोठा का आजोबा मोठा? आजोबा. नातूच मोठा आहे, पण आपण म्हणतो फक्त आजोबा मोठा आहे. विठाला लक्षात ठेवा, आपले सगळे व्यवहार, आपलं सगळं वागणं, बोलणं, सगळं काही सगळं उलट आहे, सगळं उलट आहे आपलं, है की नाही? बघा ना, एखादा माणूस बाहेर जायचं असलं की सहज म्हणतो आता पायात चप्पल घालतो. पायात चप्पल घालतात का? का चपलीत पाय घालतात? कसं काय तुमच्याकडे कसं काय? हा का पायात चप्पल घालतात का? पायात चप्पल घालायची म्हणल्यावर मग तो पाय कुठंतरी कापावा लागेल आणि ती चप्पल त्याच्यात घालावं लागेल, असं नाही. चपलेत पाय घालतो आपण, पण म्हणताना काय म्हणतो आपण? पायाची. सहज महाराज बघा ना, माणूस आता मगाशी नाही का तुम्ही म्हणले मला, आपण कीर्तनाला जरा अंगात शर्ट घालतो. अंगात शर्ट घालतात का कुठं? अंगात शर्ट घालत नाही, शर्टात अंग घालतात. म्हणजे सगळे आपले व्यवहार उलटे, आपली भाषा उलटी, सगळं जगत उलट आहे. मग नाथबाबाच्या लक्षात आलं काय? एक गणिताचं सूत्र आहे, उणे गुणिले अधिक बरोबर काय येतं महाराज? उणे गुणिले अधिक बरोबर उणेच येतं बरं का. मग अधिक येण्याकरता काय करावं लागतं? उणे गुणिले उणे असं केलं तर अधिक येतं. म्हणजे ज्याला उलट कळतं त्याला उलट्याच भाषेत सांगावं लागतं, तेव्हा ते सुलट होतं. लक्षात ठेवा, नाथबाबांच्या लक्षात आहे. आणि खरंच आहे सांगू का, संत महात्म्यांचे उपकार आहेत. कधी संत महात्म्यांनी आपल्याला शिव्या देऊन सांगितलं, कधी उलट्या भाषेत सांगितलं, कधी सोप्या भाषेत सांगितलं, कधी अवघड भाषेत सांगितलं. संत म्हणजे महाराज आई वडिलांचं अंतकरण आहे. तुम्ही संत मायबाप है की नाही? संत मायबाप. संत कधी आईच्या भूमिकेत आहेत तर कधी वडिलांच्या भूमिकेत आहेत. वडिलांच्या भूमिकेत गेले की कठोर भाषा वापरतात आणि आईच्या भूमिकेत गेले की मवाळ भाषा वापरतात. वडील जरा थोडासा धाक लावून सांगतात, पण आई तसं नाही. बघा ना, लहान मुलगा असतं, आता ते रडायलंय बघा, तसं लहान मुलगा असतं, असं रांगत 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 बाहेर येत आहे की नाही? ते दरवाजात येतं, त्या दरवाजामध्ये बऱ्याचशा चप्पल सोडलेल्या असतात, त्याला काही कळत नाही. ते त्याच्यातली एक चप्पल घेतं तोंडात घालतं. त्यानं तोंडात चप्पल घातली, आईनं ते स्वयंपाक करता करता पाहिलं की आई सांगत असते, बाळू तोंडात चप्पल घालू नाही, चपला खायचं आणखीन तुझं वय झालं नाही. सांगते की सांगते की नाही महाराज?
हे की नाही विठ्ठला बरं का? म्हणजे कधी आईच्या भूमिकेतून सांगतात, कधी वडिलांच्या भूमिकेतून सांगतात. नाथ बाबा उलट्या भाषेतून, उलटी भाषा वापरून सोप्या भाषेतून आपल्याला खूप मोठा वेदांताचा सिद्धांत सांगतात. पाण्याला तहान लागली म्हणजे नेमकं काय? एक अर्थ आपण पाहिला चरित्राच्या भागातून. दुसरा अर्थ मी तुम्हाला सांगतो. आपण देवाचे अंश आहेत. भगवान परमात्मा म्हणतो ममैव अंशो जीवलोके. आपण प्रत्येक जण देवाचे अंश आहेत. आणि तो ज्याचे आपण अंश आहोत तो परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे का दुःखरूप आहे? सुखरूप. आहे की नाही? सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझा पांडुरंगा सारिका तू माझ्या पांडुरंगा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझा पांडुरंगा सारिका तू माझ्या पांडुरंगा. भगवान परमात्मा कसा आहे? सुखरूप. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, किंवा सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर. भगवान परमात्मा सुखरूप आहे. आणि जो सुखरूप असलेला भगवान परमात्मा आहे त्याच भगवान परमात्म्याचा अंश आपण आहेत. म्हणजे आपण सुद्धा कसे आहेत? सुखरूपच आहेत ना. मुळात जीव हा सुखरूपच आहे, तो परमात्म्याचा अंश असल्यामुळे. मग देवही सुखरूप आहे आणि जीवही सुखरूप आहे. परंतु भानगड काय झाली माहितीये का? या जीवाने या देहाची संगती केली. देहाच्या ठिकाणचे असलेले जे धर्म आहेत ते आपल्याकडे लावून घेतले आणि मग मुक्त होता परी पर झाला पथर केवढी आचंद माझे माझे केवढी आचंद मला सांगा, आपण जे मी 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 म्हणतो ना, ते मी नक्की कोणता आहे हो? बरं का रे ऋषी, नेमका मी कोणता आहे? कोणता मी आहे? आपण काय म्हणतो, शरीर म्हणजे मी आहे का? शरीराला आपण मी म्हणतो का? नाही ना. माझा हात, माझा पाय, माझं पोट, माझं हृदय, माझे डोळे, मग हा मी नेमका कोण आहे? हा मी म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. बरं का? म्हणजे आपण देवाचे अंश आहोत. देव जसा सुखरूप आहे तसे आपण सुद्धा सुखरूप आहेत. पण आपण या देहाचे जे धर्म आहेत, या देहाचे जे धर्म आहेत ते आपण आपले मानले. सुखदुःख हे देहाचे धर्म आहेत. आणि मग त्या देहावरती असलेलं जे ममत्व आहे, जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळे या देहाला सुखदुःख झालं की आपल्याला वाटू लागलं ते सुखदुःख मलाच झालं. आणि मग हा सुखरूप असलेला जीव दुःखरूपतेला प्राप्त झाला. लग्न केलं की सगळ्या तिच्या गरजा त्याला आपल्या वाटतात. तसं या जीवाजीवानं लग्न केलं मायेशी, देहाशी. आणि मग एकदा तादात्म्य झालं, एकदा प्रेम झालं की मग महाराज काही सुचत नाही. मग या जीवाला वाटू लागलं या देहाच्या गरजा सगळ्या माझ्या आहेत, देहाचे धर्म सगळे माझे आहेत, सुखदुःख हे देहाचे धर्म आहेत, पण त्याला वाटू लागलं माझे आहेत. आणि मग तो दुःखरूपतेला प्राप्त झाला. मुळात सुखरूप असलेला जीव
दुःखरूपतेला प्राप्त झाला आणि परत त्याला सुखाची इच्छा झाली. म्हणजे जीव हा मुळात सुखरूप आहे. सुखरूप आहे जीव, म्हणजे पुन्हा सुखालाच सुखाची इच्छा झाणं होणं म्हणजे पाण्याला तहान लागल्यासारखं आहे. विठ्ठला आता थोडक्यामध्ये बरं का दुसरा एक अर्थ सांगतो मी तुम्हाला. म्हणजे मला जे सुचलंय ते दुसरा एक अर्थ सांगतो तुम्हाला. हा भगवान परमात्मा सुखरूप आहे की नाही? सुखरूप आहे. हा सुखरूप जरी असला तरी याला इच्छा झाली, याला एकट्याला कर्मायला तयार नाही, है का नाही? एकलेची न कंठे, याला एकट्याला कर्मना. याला वाटू लागलं मायनीत एवढा मोठा उत्सव चाललाय बरं का नाना, याला वाटू लागलं मायनीत एवढा उत्सव चाललाय आणि आपण तिकडं बसून काय उपयोग आहे? कुठं? वर वैकुंठात. मग ते ह्या सुखाला भुललं ना हो महाराज. ज्या सुखा कारणे देव वेला भला, ज्या सुखा कारणे देव वेला भला, हो वैकुंठ सोडोनी संत सदरी राहिला, राहिला वैकुंठ सोडोनी संत सदरी राहिला. देव वेळावला, सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडोनी म्हणजे मुळात सुखरूप असलेल्या परमात्म्याला तिथे सुख वाटना, तिथे आनंद वाटना, त्याला सुद्धा वाटलं या मंडपामध्ये यावं. म्हणजे सुखालाच पुन्हा सुखाची इच्छा झाली की नाही? म्हणजे पाण्यालाच तहान लागल्यासारखं आहे की नाही? नादबाबा म्हणतात पाण्याची मोठी लागली लागली तहान. बस झालं बरं का. आणखीन अर्थ सांगता येतात आपल्याला. आता आपली घडीले पळायला लागली महाराज बरं का. पाण्याशी मोठी लागली तहान. नादबाबा म्हणतात पाण्याला मोठी तहान लागली हे तर मी पाहिलंच, पण मला आणखीन एक थोडस नवल पाहायला मिळालं दुसऱ्या चरणामध्ये. आत गागर
आता अर्थाकडे या. नाथबाबा म्हणतात आत घागर बाहेर पाणी आणि पाण्याशी पाणी आले मिळून. मला गुरुजीची आठवण आली बरं का या अभंग घेतल्यावर. 20 वर्षापूर्वी आपण मला वाटतं इथं घेतला होता. गुरुजी होते त्यावेळेला, कुंभार गुरुजी आदरणीय महाराज. आपल्या तुमच्या गावचं वैभव होतं महाराज म्हणजे गुरुजी म्हणजे फार विनोदी कीर्तन करायचे आणि वारकरी संप्रदायाचं फार त्यांना स्वाभिमान होता. असं फापट पसारा असं बाकीचं तसलं काही आपण आवडत नव्हतं गुरुजींना, आहे की नाही. मग आत घागर बाहेर पाणी आणि पाण्याशी पाणी आले मिळून. नाथबाबा म्हणतात आत घागर, आतमध्ये घागर आहे बरं का महाराज. आतमध्ये घागर आहे, त्याला आपण चित्त म्हणूया, अंतःकरण म्हणूया. आणि ती घागर आहे कशाची? अंतःकरण रूपी, चित्तरूपी घागर आहे. आणि नाथबाबा म्हणतात त्या घागरेमध्ये पाणी आहे परमात्मा रूपी आणि बाहेर बी परमात्मा रूपी पाणी आहे. येतंय ना माझं बोलणं लक्षात? बाहेरही पाणी आहे परमात्मा रूपी, बाहेरही पाणी, सर्व व्यापक आहे तो परमात्मा. आणि आतमध्ये सुद्धा त्या घागरीमध्ये सुद्धा पाणी आहे, म्हणजे तो परमात्मा आहे. अंतःकरणामध्ये तो परमात्मा आहे. परंतु नाथबाबा म्हणतात त्या ती घागर फुटली, त्याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात अंतःकरणाचा बाध होणे. अंतःकरणाचा बाध झाला की मग जीव ब्रह्माचं ऐक्य होतं. नाथबाबा म्हणतात हे मी एक नवल पाहिलं. कोणतं? आजी मी एक नवाला देखिले, आजी मी एक नवाला देखिले, आजी मी एक नवाला देखिले, आजी मी नवाला देखिले, आजी मी एक 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 नवाला देखिले. पाणी आढाला लागले वरतानीचे, पाणी आढाला लागले. नाथा घरी ओलटी नाथा घरची ओलटी पाणी आढाला लागले वरतानीचे, पाणी आढाला लागले वरतानीचे, पाणी आढाला लागले. मी एक नवाला गेले, आनंद महाराज पुन्हा नाही बरं. हा आनंद पुन्हा नाही. हे काय महाराज, हे रत्न आहेत महाराज, महाराष्ट्रभर फिरणारे आणि महाराष्ट्रात गाजलेले रत्न आहेत महाराज. हे उगाच आपण काहीतरी नाही महाराज, आपल्याला खरंच आनंद मिळाला. असो तुम्हाला मिळो का नाही मिळो, पण मला नक्की मिळाला बरं का. चला हा आता शेवटच म्हणू, काय अडचण नाही. मी आवरून घेतो, काही नाही. फक्त मला अभंग कंप्लीट करायचा आता शब्दानिशय. दुसरं चरण आपण पाहिलं, अंतःकरणाचा बाध झाला की जीव ब्रह्माचं ऐक्य होतं. आणि नाथबाबा म्हणतात मी आणखीन एक नवल पाहिलं या जगामध्ये. कोणतं? नाथबाबा म्हणतात आता वळचणीचं पाणी आड्याला जातं का आड्याचं पाणी वळचणीला येतं? खालचं बोर जातं का वरचं खाली येतं? वरचंच खाली येतं का नाही? पण नाथबाबा म्हणतात उलटच पाहिलं म्या. कोणतं? काय उलट पाहिलं बरं? नाथबाबाने पाहिलं
100 यज्ञ करायलेत. कोण? हे इंद्रादिक देव. आणि 100 यज्ञ करून कुठं चाललेत? वर चाललेत. अरे इथं सुख असून, इथं आनंद असून नाथबाबा म्हणतात ते कुठं चाललेत? यज्ञाचं पुण्य करायचं, यज्ञाचं पुण्य कमवायचं आणि इंद्राचं पद घ्यायचं आणि वर जायचं. नाथबाबा म्हणतात काय कमाल आहे. नासकं कुसकं संपणारं इंद्राचं जे इंद्राला सगळं अनुकूल जरी असलं तरी ते पुण्य संपलं की संपलं. तया पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उटी उथरे. एकदा पुण्य संपलं की पुन्हा किडा मुंगीचाच जन्म आहे. आणि मग नाथ बाबा म्हणतात मला नवलच वाटतंय त्यांचं. काय हे सगळा आनंद लुटायचा, इथं यायचं, मंदिरात नाचायचं, उडायचं, मस्तपैकी फुगड्या खेळायच्या, सगळा आनंद लुटायचा. हे सोडलं आणि यज्ञाच्या नादी लागले आणि यज्ञ करून वर जायचं. वर पुन्हा कोणतं सुख आहे? या सुखापेक्षा कोणतं सुख मोठं आहे? पण काय नाथ बाबा म्हणतात मला नवलच वाटतंय ते वर निघाले. हे नवल नाथ बाबा म्हणतात मी पाहिलं. आणि नाथ बाबा म्हणतात आणखीन मी एक नवल पाहिलं. काय पाहिलं तर शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेने गिळले. भगवान परमात्मा सांगतात हे शेत आहे, हे शेत आहे. या शेतामध्ये पाप पुण्याची पेरणी केली, पाप पुण्याची पेरणी केली. आणि पाप पुण्याची पेरणी करत असताना त्यानं एवढा नालायकपणा केला. नाथबाबा म्हणतात या देहाचं म्हणजे या शेताचं रक्षण करणारा जो परमात्मा आहे तो परमात्माच नाही म्हणू लागला. राखणदाराला तेने गिळे. अशा अवलादी बऱ्याच आहेत महाराज, देवच नाही म्हणतात. नाथबाबा म्हणतात त्यानं राखणदारालाच गिळलं. मला फार नवल वाटू लागलं नाथबाबा म्हणतात. आणि काय सांगावं नाथबाबा म्हणतात. आणखीन काय झालं? नाथबाबा म्हणतात काय सांगू तुम्हाला, मला एवढं कौतुक वाटलं. त्याच्या पुढचं नाथबाबा म्हणतात हंडी खादली भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. हे फार अवघड आहे महाराज. नाथबाबा म्हणतात मी पाहिलं. हंडी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हंडे असायचे, पंचधातूचे हंडे असायचे बरं का. त्या हंड्यामध्ये भात शिजवायचे. आता आपण पातेल्यात शिजवतो, कुकरमध्ये शिजवतो, पण पूर्वीच्या काळातलं हे सगळं. पहिल्या काळामध्ये पंचधातूचे हंडे ठेवलेले असायचे. आजही ते हिंगोली भागात गेलो महाराज आपण, ह्या मस्तपैकी त्या हंड्यात वरण शिजवते आहे की नाही. हा मग नाथबाबा म्हणतात या पंच धातूच्या हंड्यामध्ये भात शिजवला, भात. आणि तो भात काय केलं यांनी, तो भातच टाकून दिला. ही हंडी आहे महाराज, पंचमहाभूताची ही हंडी आहे. आणि याच्यामध्ये एक भात आहे. कोणता? परमात्मरूपी भात आहे. नाथबाबा म्हणतात त्याने तो परमात्मरूपी भात टाकून दिला. हंडी खादली आणि ही हंडीच खात बसला. या शरीरावरच त्याचं लक्ष गेलं. शरीराचे चोचले पुरू लागला. शरीराच्या गरजा भागवण्यातच आपलं आयुष्य घालू लागला. मला फार नवल वाटतं म्हणतात. हंडी खादली भात टाकीला आणि बकऱ्या पुढे देव कापिला. बकऱ्या पुढे म्हणतात बरं का. हा बकरा कोण आहे? काम क्रोधाधिक विकार बकरे, हा बकरा आहे. आणि नाथबाबा इथे मत वेगळं म्हणतात. बकऱ्या पुढे देव कापिला. आता हा देव कोण आहे आणि बकरा कोण आहे? कोण आहे महाराज? देव कोण आहे? देवापुढे कुठं देवापुढे बकरं कापतात का बकऱ्या पुढे देव कापतात? नाथबाबा म्हणतात या जीवानं काय केलं, या जीवानं काय केलं? देवापुढे बकरा नाही कापला, बकऱ्या पुढे देवाला कापला. हा जो काम क्रोधाधिक जे विकार आहेत याच्या पुढे हा जो भगवान परमात्मा आहे यालाच बळी दिलं. नाथबाबा म्हणतात बकऱ्या पुढे देव कापिला. नाथबाबा म्हणतात हे मी सगळं तुम्हाला सांगितलंय, हे सगळं सांगण्याकरता, हे सगळं उलट आहे, पण हे सांगण्याकरता
गुरुची कृपा असावी लागते शेवटच्या चरणामध्ये. एका जनार्दनी मार्ग
पुन्हा असा आनंद नाही बरं आपल्याला. हा? नाथबाबा म्हणतात हे सगळं मी सांगतोय हा मार्ग उलटा आहे, पण याचं ज्ञान होण्याकरता, याची ओळख होण्याकरता गुरुचाच बेटा पाहिजे बरं. लक्षात. आणि खरं सांगू का, मी काही फार छोटा माणूस आहे महाराज, पण मला गुरु फार आहेत. मी सुरुवातीला 4 वर्ष वैराग्यमूर्ती गुरुवरी जयराम बाबाकडे राहिले. महाराष्ट्राला सगळी त्यांची ओळख आहे महाराज. हा, आताचा पोरगा राहू शकत नाही. माझं डोकं फुटलेलं आहे महाराज. चूक नसली तरी बी मारलं तरी गप्प बसायचं, शब्दच काढायचा नाही. आणि काय वैराग्य होतं महाराज बाबांचं. बाबांच्या तुकोबारायच्या नंतर, जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर वैराग्य पाहायचं असेल तर माझे गुरुवरे जयराम बाबा. लक्षात ठेवा, तुम्हाला ओळख नाही आणि ते तुम्हाला माहिती नाही, पण महाराष्ट्राला वारकरी संप्रदायातल्या सगळ्यांना माहिती. बाबा कुठं कीर्तन करायचे नाही जास्त, काय नाही, पण हजारो विद्यार्थी बाबांनी घडवले. मुळात आळंदी क्षेत्रात जन्म झाला बाबांचा. करोडो रुपयाची संपत्ती होती, एकुलते एक होते, ब्रह्मचारी राहिले, स्वतःची सगळी जमीन विकून दान केली महाराज, विद्यार्थी घडवले. एवढं मोठं फार वैराग्य होतं. त्यांची सेवा करण्याचे 4 वर्षे त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आणि खूप माझ्यावर प्रेम करायचे बरं का महाराज. त्याच्यानंतर मला गुरुवरे लाभले वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. 4 वर्षे सेवा करण्याची, विद्यार्थी म्हणून सेवा करण्याची, श्रवण करण्याची संधी मिळाली. तिथले 4 वर्षे पूर्ण केले. आणि त्याच्यानंतर पंढरपूरला गुरुवरे वक्ते बाबा. काय महाराज हे माणसं होते. वक्ते बाबांच्याकडे 2-4 चातुर्मास राहण्याचा योग आला. आणि अशा त्याच्यामुळं यांच्या सगळ्यांची कृपा आहे माझ्यावर थोडीफार. फार मी मोठा नाही, पण मोठ्यांची कृपा असलेला माणूस आहे. आणि त्यांच्या कृपेमुळे हे थोडंसं तोडकं मोडकं तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे तोडकं मोडकं मांडलं, तुम्ही समाधान मानून घेतलंय, यातच सगळं आलं. आता आपली सेवा संपली. आता एकदा विठोबा रुक्माई भजन करायचं. मला काही सूचना द्यायच्यात, मला थोडंसं कार्यक्रमाविषयी 1-5 मिनिटं बोलायचे आणि सेवा संपवायची. तुम्ही कंटाळलेला हे मला माहिती आहे, तुम्ही बी कंटाळात हे मलाही माहिती आहे, परंतु 1-5 मिनिटं एकदा भजन करूया. विठोबा